विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण M1 M2 या विषयांचं नवीन जो 60-40 चा पेपर पॅटर्न आहे यानुसार पेपर पॅटर्न कसा असेल, मार्किंग स्कीम कशी असेल आणि फ्री IMP क्वेश्चन, स्टडी स्ट्रॅटेजीज आणि सॉल्व पेपर आपल्याला कुठे फ्री भेटतील या चारही गोष्टी डिस्कस करूया. मित्रांनो बघा, मी भरपूर साऱ्या कॉलेजेसच्या टीचर सोबत, HOD सोबत, एक्झाम सेक्शन सोबत बोललो. सो याच्यानंतर मला M1 M2 च्या संदर्भात जी माहिती मिळाली ते 3 प्रकारचे पॅटर्न मला कळाले आहे. हे तिन्ही टेंटेटिव्ह आहे, लक्षात घ्या. 5 जानेवारीला जे सर्क्युलर येईल त्यात आपल्याला फायनल पॅटर्न कळेल, पण तुम्हाला अभ्यासासाठी सोपं जावं एक टेंटेटिव्ह टाइम टेबल पेपर पॅटर्न आहे, मार्किंग स्कीम कळावी, त्यामुळे तिन्ही पॅटर्न मी डिस्कस करतोय. तिन्हीपैकी एक कुठला तरी फायनल होईल किंवा कदाचित याच्यात पण चेंज होऊ शकतो. बघा, पहिले काही टीचरचं म्हणणं आहे की सर, जो पहिला पेपर पॅटर्न होता M1 M2 साठी सध्या तरी त्यात कुठला चेंज होणार नाही, कारण एक्झाम तोंडावर आली, आता युनिव्हर्सिटीला पॉसिबल नाही, त्यामुळे 10 मार्काचे MCQ आणि 60 मार्काची थेअरी, ज्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला थेअरीमध्ये 12 मार्क असायचे, 3 बीट असायचे, ABC 4 4 4 4 3 12 12 12 12 12 12 12 पंचे 60. जो पहिला पॅटर्न होता, जो तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका बघू शकता, तो जसा तसा रिपीट होऊ शकतो. हा झाला पहिला संदर्भ. काही टीचरचं हे म्हणणं झालं. काही टीचरचं हे म्हणणं झालं की सर, जसा मागचा पॅटर्न आहे त्या प्रकारेच पॅटर्न येईल, फक्त मागच्या पॅटर्न मध्ये 3 बीट होते, ABC 4 4 4 12 मार्कला, त्याऐवजी आता फक्त 2च बीट येतील, AB 5 5 10 मार्कला, म्हणजे 10 पाचे 50 आणि 10 मार्काचे MCQ, ते झाले 60. या प्रकारे पुन्हा समजून घ्या. पहिल्या पॅटर्न सारखंच क्वेश्चन 1 त्याला और क्वेश्चन नंबर 2 सेम पॅटर्न असू शकतो. त्याच्यामध्ये 3 बीट असायचे पहिल्यांदा, जुन्या पॅटर्नला आता 2 बीट असतील AB, आणि आधी प्रत्येक क्वेश्चनला 4 4 4 12 मार्क होते, तर आता त्याऐवजी 5 5 10 मार्क असतील. सो 10 पंचे 50 आणि 10 मार्काचे MCQ 60 अशा प्रकारे असू शकतो. आता तिसऱ्या काही टीचरचं हे म्हणणं झालं, तिसरा पॅटर्न, की सर जसं M3 ला झालं, M3 ला काय होतं, 5 ABCD 5 ऑप्शन, 5 पैकी 3 सोडवा, तसं याला आपल्या M1 M2 ला होऊ शकतं की पहिला क्वेश्चन 10 मार्काचा MCQ आणि बाकी ABCD 4 बीट असतील, 4 पैकी एनी 2 सोडवा 5 5 मार्कला, 5 आणि 5 10 मार्कला. 4 बीट ABCD, 4 पैकी 2 सोडवा 5 5 10 मार्कला, 10 पाचे 50, 5 क्वेश्चन असणार ना, 10 पाचे 50, ते 50 आणि 10 मार्काचा MCQ 60. अशा प्रकारे तिन्ही पेपर पॅटर्न असणार आहे. तिन्ही पेपर पॅटर्न मी डिस्कस केले, मार्किंग स्कीम डिस्कस केली. आता राहिले फ्री IMP क्वेश्चन तुम्हाला कुठे भेटतील, तर पर्पल ॲट ऍप डाउनलोड करा प्ले स्टोर और आयदर ऍप स्टोर, किंवा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. पर्पल ॲट ऍप मध्ये तुम्हाला मागचे सॉल्व पेपर भेटणार आहे, तसंच IMP क्वेश्चन आणि स्टडी स्ट्रॅटेजी फ्री भेटणार आहे. सो ते नक्की ऍप डाउनलोड करा. ऍप मध्ये M1 M2 चे रेकॉर्डेड क्रॅश कोर्सेस आहे, त्यामध्ये स्ट्रॅटेजी, IMP असे फोल्डर आहे, त्यात IMP क्वेश्चन फ्री आहे, स्ट्रॅटेजीज फ्री आहे. ऍप डाउनलोड करा, लगेच अभ्यासाला लागा. अजून काय अपडेट आली मी नक्की पुढे सांगेन. थँक्यू.